कडक कडक काय काय खेळलाय, काय गोलंदाजी केली, काय वडतय आहे बाबा. बाबू कारला काम, माशाला पावायला, पक्षाला उरायला आणि माणसांच्या पोरांना ररायला कोणी शिकवू नका. कसले हसतय खाजरावानी. वा वा. ओ माई बहिणी काय करताव, भाजी काढतस. मग हे आपण जे टनभर कटलं धरलं ते काय करायचं. थांबा साहेब, आहे भिजते वाटत, जरास पुरे. आपल्या 40 mm कंडलीतून बघा कावरा मोठा लागलाय, एवढा मोठा आहे. 4 दिवस संपायचा नाही. नमस्कार मित्रांनो, आमच्या मैसाडी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. आणि आज भर उन्हाचा म्हणजे पाऊस डायरेक्ट गायबच झालाय. आणि भर उन्हाचं आपले या साईडला बघा, इकडे हे डबके आहेत पूर्ण पाण्याने भरलेत. त्याच्यामध्ये छोटे कटले म्हणजे तिलापी मासा जे जवळजवळ आहेत 1-2-3 इंच साईजचे, हे बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत. आपण ही 40 mm ची कंडाल टाकून त्यांचं आज काम काढणार आहोत. तर चला आपल्याला किती मासे भेटतात ते बघूया. तर आता इथे बघा हे सगळे मासे हालतंय. आपण कंडाल टाकू. पाणी किती आहे रे? जास्त नाही, वाईच असं. वाईच आहे, कंबर बरोबर पुढे तिकर ना टाक, तिकर ना टाकतो ना ती. त्या कातलं चेतना टाकायला सुरुवात कर. तिथनं त्या तिथनं पालाला नाही पाहिजे ना इकडं. शिव्या कशाला देतस. कटला आहे ठीक आहे. मोठे पण आहेत, छोटे पण आहेत. तर आपण आपली कंडाल इथनं कटलं छोटे पण आहेत ना मोठे पण आहेत बोलतंय. पण ते आता बघू. याने आणले माल्यांची कंडाल. आहे ऊन भरलाय चांगलाच भासतय. काला बरीन वाटत. काला पडशील महिनाभर जास्त उन्हात गेलोच नाही माहिती तुला. का कंपनीत असतो दिवसभर. तू लेट येतच बोलत कंपनीत ना. आता तो बेशरामात नको टाकू. तसं तर मी ह्याला सगळं शिकवत असतो, कशी कांडल टाकायची, काय करायचा. म्हणजे पहिल्यापासनं जर ह्याला कोण शिकवत असेल तर तो एकुलता एक राहुल डाकेच आहे. एक असं मला अनुभव जाम आहे पहिल्यापासनं. ते माझ्या अनुभवाचं मी कसं आहे, अनुभव वाटल्याने वाढत असतो. त्याच्यामुळं मग मी असं सगळ्यांना माझं ज्ञान देत असतो की बाबा असं करत जा, तसं करत जा. तसं मी सागरदाला शिकवलंय जाम. हा ती बेशरामाची काठी बाजूला कर. हा म्हटलं असं. आता त्याला मी सांगितलं नसतं तर त्याने त्या बेशरमाच्या काठीवरनं कंडाल टाकली असते. मी त्याला सांगितलं, त्याने माझं ऐकलं. म्हणजे तुम्हाला समजा असेल की चांगली माणसं या दुनियेत खूप कमी आहेत. त्यातलाच एक मी. हा बघ तिथनं अशी कंडाल अशी तिकडं टाक. हा मस्त. त्याच्या डोक्याला कॅमेरा आहे. आता तो मला तिकडनं सांगतोय, तो मला डायरेक्शन देतोय. असं नसतं. हा एक काम कर, तुझ्यावर किती कंडाल आहे तिथं जाईल काय, ते कोपऱ्यावर जाईल काय. नको का, तुझ्याकडे अजून आहे काय कंडाल. मग टाक.
अय हे पहा, इथं नाही काय बुलबुलत होते? हा, काय तिथं बुलबुललं नाही बुलबुल म्हणजे इथे बुलबुललं नाही का? ते बघ तिथं वर टुलटुल ते बघ. पण आता हुसकवतो बघ. हे जो कटल्या मच्छी आहे हे मासं यांची एक मस्त सवय असतं. हा जो गवत आहे ह्याला येऊन असं खाईत बसतात. त्यांना काय खायला भेटतात ते माहिती नाही, पण ते असं जाम मजा करतात त्याच्यावर येऊन. मग समजतं का बा कटला आहे तिथं. ते आता ह्याला समजलं इथं कटला आहेत, हा लगेच त्या धराय आला. आता हा तिकडनं आल्याबरोबर इकडं लगेच कांडायला लागलं, ते लगेच हालायला लागली कांडाला. मग आहे भरली. तिथं मध्ये टुलटुल करलं असं वाटलं. हे बघ इथं ह्याला बोलतात ओरिजिनल मच्छीमार. तो तिकडे भटकन त्या करतोय ना, मासं इकडे टुनटुन करतात. थांबतो मग दाखवतो. हे इथं कुठेतरी आता टुनटुन करत होता, गेलं. बहुत सारे फंस गए. तर बघा त्याला तिकडे मासं लागतात. तो हालतायत काय ऐकत नसतो कोणाला. बघा इकडं पण वाटतं मासं लागलं. आपण हे मासं जवळचं बघू, त्याला लांबचं बघू द्या. आईला तो बघा तिकडं मोठा लागला वाटतं. हा इथं मोठा लागलाय. हा बघा लय मोठा लागला वाटतं. आहे कातलाच नेतोय कांडाल. झाला वाटतं काम. थांबा दाखवतो तुम्हाला. आहे नाही रे, सोनखाऱ्या लागलाय. बघा सोनखाऱ्याचा प्रकार मी तुम्हाला सांगतो काय विषय असतं. आपले तर खऱ्या असतात, पण हा सोनखाऱ्या म्हणजे काय विषय माहिती आहे. हा एकदम चमकतं. ह्याही शेपूट बघा अशी एकदम भारी आहे, लाल भडक शेपूट. असं ह्याचं डोलं पण असं केशरी असतात आणि हिरवा पोपटी कलर त्याच्या खावला नाही. असा तो एकदम मस्त दिसतो, एकदम भारी. म्हणजे तुम्ही त्याला बघितलात ना का तुम्हाला असं वाटेल काय त्याला आपण डायरेक्ट आपल्या घेऊन फिश टँकमध्ये पालावा, एवढा भारी. आणि हा बघा ह्या माशाला बोलतात शिवडा. दिसतंय का तुम्हाला? थांबा दाखवतो. हा बघा हा शिवडा बोलतोय. मोठं कटलं निघतायत म्हणून तुला बोललो मोठी कांडाल पाहिजे. मला माहितीये बा कांडालवाला आहे आपण. 4 5 6 7 8 9 पकडली नाही. 2 शेवडे चिंबोरे खाल्ली. काय माहिती. छोटे छोटे ह्याचं एकदम गोल सेट आहे. बारीक कटलं करायचं, घरी न्यायचं ना खायचं, एवढाच. कांडा लिला कटले लागले नुसते बारके बारके. आईला कडक. टपक्यान भरला खाली, परत गुतला बिचारा. त्याचा ते काय बोलतात नशीब जरासा वाईट होता. कोणाचा? तेच बोललो. तू बोलतास चांगला होता, असं नसतं भावा.
तुझा नशीब. आता तुझ्या नशिबाबद्दल मी काय बोलू. इकडे काय काय इथं एक सोनखरे आहे. तुझ्या तिथं जाम लवलवतात मास. कडक कडक. हा पहा कटला. आणि हा बघा शिवडा. शिवरा. अरे यावर्षी टार्गेट वलगडीने वाट लावली माहितीये. काय 4 धरलीस? किती पाहिजे तुला अजून? 4 कुठं धरली, मी 2च धरली, पप्पाही 2 धरली, पण मला मोठा नाही भेटला ना. मोठा माझ्या पुढ्यात नाही गेला. मग ठीक आहे. जाऊ दे, कॅमेऱ्यामध्ये आपल्या एरर यायला लागलाय. एक केलं नीचे. इथं एक लागला सोनखरे आहे बघ. कुठं? सोन्या वाणी सुंदर दिसतो तो सोनखऱ्या. सुंदर सोनखऱ्या. बघा तुम्हाला सांगितलेला, तुम्ही त्याला पाहिलं की तुम्हाला फिश टँक मध्ये पालायची इच्छा होईल. असा अगदी सुंदर असा सोनखऱ्या काढताना सागरची डाके. भर उन्हाची मासेमारी. भर उन्हात मासे मारताना पाहायला मिळतील असे आपले सागरचे डाके. त्यांना दिवस रात्र कोणीही अडवू शकत नाही असे एकमेव माशांचं क्रेझी अबाउट फिशिंग असं त्यांचं ध्येय असलेले सागरचे डाके यांच्या कांडलीत लागलाय अजून एक काटला. आता आपल्याला काय बोलायलाच नको, असंच काढत राहायचं फक्त. पाहिलं म्हणजे आज त्याला असं समजलंय, आज त्याला बोलायची काही गरजच नाही आहे. फक्त नुसतं कांडलीला हे असं बारीक मोठं कटलं लागणार, ते तो काढणार. लागला का काढला नुसता नादच. काय करू आता, कांडालाच काढतो मग आता. आहे पारला. हे बघला तुम्ही कसा पारला. हे असं चुकीचं केल्यावर असं चुकीचं होत असतं. हा आता इथं अरे कोण लागला. आता इथं कांडर टाकले, थोडंसंच लागलं. हा कांडर काढून घे. हा ते बघ मध्ये, ते बघ तिथं लावता. तो बघ तिथं. हा तुला तरी मी बोललू कांडाल तशी तिकडं टाक, ऐकलास ना माझा. एक काम कर, तिथनं कार न इकडं ने. हा मग तिकडनं तशी तिकडं ने. नाही तो टोक बरोबर आहे. अरे यार हे बघ कटलंय, ह्याच्या नाही त्याच्यातलं नाही येणार इकडे. आता त्याच्यातलंच पकडायला लागते. तर तुम्ही बघला मी त्याला कसा सांगतोय सगळा. मला नॉलेज वाटायला जाम आवडतं. आता सध्या राहुल कंटालीवर घसरला, नाही तर पहिला पागेरावर असायचा, त्यामुळे त्याला नॉलेज आलंय जरा आपल्याला. तो परत लागला काय लागला तो बघ. मला प्रत्येक गोष्टीचा लय नॉलेज, मी माझे अनुभव असे वाटत असतो. कचाकच शेअर करतो तो. कचाकच शेअर केल्याने म्हणजे कसं दुसऱ्यांना त्यातून एक मोटिवेशन, उत्स्फूर्तता असं खूप काही भेटत असतं आणि मला ते द्यायला खूप आवडतं. आता आपली कंडालीची काठी तिकडच आहे, म्हणून आपल्याला इथनं हातात घेऊन जायला लागतंय कांडाला. हातात घेऊन जायला लागतंय कारण की मासे राहिलेत मधी आणि कांडाल टाकले चुकीची. चुकीची. तरी मी बोललो ही करणार टाक, नाही ऐकला माझा. काय रे तिथं मासा लागलेला, तो कुठे गेला. असं कुठं आहे मग तो कांडाला हलवत होता तो. बघा कावरा लांब गेलाय. ना. एक केलं नीचे. ह्यो माणूस जो तुम्हाला दिसतोय ह्यो पाण्यात उतरणार होता, पण त्याला मासं धरायचं होतं हाताने. त्याला काय माहिती मासं हाताने बिखावत नसतात. मासं हे शिवऱ्यापेक्षा टाईट आहेत. हा जो शिवरा आहे, तुम्ही कितीही चालाक व्हा पण मासं जाम चालाक असतात. तो बघा तिकडे एक लागला बोलतोय काचक्यान. अजून एक लागला वाटतं काचक्यान. आईला झाला काम.
काम 25 वाटतं. काम 25चा तुम्हाला त्याने अर्थ सांगितलाय, मला माहिती आहे. काम 25चा अर्थ काय? काम झाला. हा, काम 25, काम 50 या असं आम्ही बोलत असतो. त्याचा अर्थ जरी आम्हाला माहिती नसलं तरी हा, जे आपल्या मनाला सुखद आनंद देतात असं शब्द आपण बोललं पाहिजे, भले त्यांचा अर्थ माहिती नसो. समजला? कडक. या बघा, आता बघा फक्त याची मजा बघा. आता ह्यो तिकडशी निघलाय. आता ह्यो आयसा तिकडं जाईल न काय करल ते आता मनावर माहिती नाही. पण ते बघा, कांडालीन 2 कटलं तर दिसताना आपल्याला लागलेलं, तुम्हाला दिसतच असते. हे बघा बघा बघा, नुसतं कटलं. कुठं कुकडं माना काय माहिती, मी काय पाण्यात राहतं काय? हा माना विचारतो हे करायला इथं कटलं नाही काय? आता काय मी पाण्यात पवत होतो काय? माना माहिती, मी काय स्कुबा डायव्हर वाटलं याला असं मी. अरे इथं पाणीच नाही, तिकडं टाक. यो काम कर, यो बघ, यो इकडनं न असा तिकडं जाता, तिकडं जा, तिकडं हायन. मग टाक. चला बघू, ह्याला तिकडं मासं दिसलं, आपण दिसलेलं मासं बघू. म्हणजे कसं आहे, मासं जर असतील तर ते दिसलंच पाहिजे. आणि मला मासं धरायला न बागायला जाम आवडतात. तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे मला मासं किती पाखराला आवडतात. यावर्षी वल्गन लागली कधी? 9 शिवडी पकडली. 9 शिवरी वगैरे ऐकलंच. स्वतः 9 शिवडी पकडली, वल्गन लागली. अरे अजून लागणार आहे वल्गन. कसं आहे मंडळी, तुम्ही जून महिन्यानं वल्गन बघितले असेल हा, पण मी मे महिन्यानं वल्गन बघितले म्हणजे मी धरले. तुम्ही फक्त बघता आमचे व्हिडिओ, आम्ही धरतो माहिती आहे तुम्हाला. आईला हे इकडच्या पाणी वाहतय, यो बघा, यो पाणी इकडनं चाललंय बरोबर आहे, पण तो पाणी तिकडनं येई नाही. मग पाणी येतंय कुठनं? आईला निसर्ग काही करू शकतो बरोबर आहे. तसा राहुल डाके पण काही करू शकतो. राहुल डाकेचा नाद करायचाच ना अजिबात. हे बघा, इकडनं पण पाणी चाललंय. हे बघा, दिसतंय मला पाणी, नुसता पाणी. कुठनं येतंय ना कुठनं यो तुम्हाला माहिती नसेल, पण आम्ही इथं साठा लावलेला एके वर्षाला. आम्ही हे पाणी अडवलेला आणि आम्ही तिकडनं मासे धरणार होतो. आम्हाला मासच भेटलं नाही. पण विषय कसा आहे, आता तो साठा आमचा तुटलाय आणि त्यातनं घुसतंय पाणी. पण हे बघा, आपलं सागरची डाके काय करतात? सागरची डाके घुसलं झालीन ते नुसतं कटलं धरतात. या तर बघू आपण सागरची डाके काय करतात ना काय करू शकतात. हे बघा आहे जाम मोठा धरलाय. हा थांबा अजून झूम करतो, तुम्हाला दाखवतो मी. दाखव आहे 5 किलोचा काटला. साहेब आम्ही त्याला बघून घाबरलो. पाहिजे मोठाच आहे. आणि ती बघा, आपण 2 माणसं आणली ना बाहेरशी, ती माणसं जाऊन थेट ते सावलीन बसली. थांबा झूम करून दाखवताय. दिसली कारापली उन्हान. आता हा पण गेला असता बोलतोय. अरे ह्याला मास काढतंय, ह्या कांडालींना नुसतं टाकतंय. काय ह्याला माणूस आहे. हा, इकडची कारण तिकडं नाही तिला वाटतंय. एवढे उन्हाचं मी उन्हान करपणार आहे काय? मी आता जातो कंपनीन, तर मी झालो गोरा. मी गोरा झालोय म्हणून मग मी आता काय केला माहिती आहे, माझी टी शर्ट होती ती अशी उलटी अशी माझ्या तोंडावर घेतली. हा बघा कसा आहे, पाटण लाल झाली, काली भरली तरी चालत, थोबरा काला नाही भरला पाहिजे.
थोबरा कसा सगळी बागताना सकाळ संध्याकाळ माझा. हे आता तुम्हाला दाखवतो परत एकदा सागरची डाके. थांबा, पुन्हा एकदा सागरची डाके काय करतात, काय करू शकतात आपल्या कांडालीतल्या माशांसाठी. आणि आली आज पाहुणी, त्या पाहुण्यांना ते खुश करतील का कटलं धरून बघूया. टार्गेट होता शिवड्यांचा, मोठ्या कटल्यांचा, पण तो टार्गेट कुठंतरी बारीक कटल्यांवर येऊन थांबलाय. तो तसाच थांबता कामा नये असं मला तरी वाटतंय. म्हणजे त्यांना आपण फुल मोटिवेशन, तुम्हाला माहिती आहे राहुल डाके फुल मोटिवेशन देतो, आपण त्यांना फुल मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. जर त्यांना जर तो मोटिवेशन लाभला आणि जर त्यावेळी मोठं कटलं पकडलं तर तो विजय हा राहुल डाकेच्या त्या मोटिवेशनचा असेल. बघितलं, हे माझे शब्द ऐकून सागर दादासला नुसता राहायला येतय. दादास तू रडू नको. हे बघ, जिद्द जर करण्याची असेल तर माणूस काही करू शकतो. थांबा आलो, भाडे पीस लागलाय बोलतोय आपण. आहे काटला काय लागलाय, जाग्यास 2 लागलं वाटतं. एक 3 किलोचा आणि एक 5 किलोचा. थांबा आपण आता घुसलोय पाण्यात, आपण भिजायचा नाही. हा आपण कसा आहे, थांबा तुम्हाला दाखवतोय मी मोठा पीस. हा बघा काय पीस आहे. लयच मोठा. थांबा, आहे एक फासा तोरा लागल एवढा मोठा आहे. कांडाल फारू नको रे. आहे बागला हा बघा. आहे लय मोठा आहे. थांब, ये गबलन नको धरू, दे कांडाल मी धरतय, तू त्याला टाक. हे बघा लय मोठा आहे. हा बघा भरली खांदा उतरला, आता खांदा पार उतरला. एवढं नुसतं 10-25 किलो आपल्याकडे मासं जमा झालं. बघा, बघू शकता तुम्ही. हा किती किलोचा आहे साहेब? हा असेल 1.5 किलोचा. हा बघा 1.5 किलोचा, म्हणजे जास्त वजन नाही लागत, पण तुम्ही सांगा किती किलोचा असेल तर. अरे ते बघ कुठे गेलं. अरे इकडे कुठे आलं. अरे कटलं येरा इकडं आलं. कांडाला तिकडं टाकलं. आता मी हिकरशी जातोय कटल्यानं हुसकवायला. थांबा, हे पण मी बुरलो तर काय करू. आईला माझी आता तुम्हाला मी सांगू पण शकत नाही. पावसाला आहे ना, तुम्ही समजून घ्या. पाण्यात न भिजण्याचं कारण हे बघा, इथं कटलं होतं. इथं कुठे गेलं ते. अरे गेलं कुठं, कटलं रे मंडळी. हे बघा, हा पाणी आहे. हे पाण्यात मासा असतात. आणि मंडळी तिकडे ती 2 जण बसली, ती जमीन आहे. ते जमिनीवर आपण असतो. म्हणून तुम्हाला सांगतो, पाण्यात पावणाऱ्या माशाशी आणि जमिनीवर चालणाऱ्या माणसाशी कुणी हे बघा, मला काहीतरी बोलणार होता, बोलता बोलता थांबला. तुला जर काही बोलायचं असेल तर चांगलाच बोल. तो बघ इथं लागलाय. ह्यो बघा काय बोलतय. कांडाल नुसता खेचतय. इथं हो साहेब, हे बघा बघितला तुम्ही नुसता. हा बघा, आता तो टोक आणलाय तिकडनं आपण, आणि हा टोक आणलाय इकडनं आपण. आता हे 2 टोक एका ठिकाणी जॉईंट केलेले आहेत आपण. आणि तुम्हाला दाखवायला म्हणा लय आनंद होईल की हा बघा इथं लागलाय कितीतरी किलोचा काटला. नुसता वालवाल करतोय. हे बघा तुम्हाला दिसतंय काय? थांबा हा बघा, हा लावतय. हे मोबाईल पाण्याने टाकला तर काय होईल काय?
बघला साधा एक मोबाईल नाही मला पाण्याने टाकून दिला ह्याने. हे बघा अजून एक लागला इथं. आहे मोठा आहे वाटतं साहेब. इथं वाटतं मोठा आहे वाटतय. नाही हो मासच दिसत नाही. गेला साहेब. काय कांडाला हलवत होता लय खतरनाक. हा बघा काय खेचतय. बागलाव लय मोठा वाटत. आहे कुठे ठेव. ही थांबा साहेब. माझ्याकडे द्या साहेब. नको. हा ती बघा तिथं पडले. लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर सांगा आम्हाला. हा पहा. अजून एक 3 किलोचा पीस लागलेला आहे. हा बघा कसला नुसता पिवला आहे. पिवला फरेक बघा. 3 किलोचा पीस. 3 किलोचा खांदा उतरला आता ह्यानी ती गांजी घातली ते खांदा पार उतारलाय. काय सांगू तुम्हाला आता मी. सांगण्यासारखा पण काय वाटत ना इथं. बोलायला शब्द आणि सांगायला जाऊ दे आता. शब्द पण नाही सुचत. नाही तर सांगितलं असता. तो तुम्ही तर ऐकलाच असाल. माशाला पावायला पक्षायला उडायला आणि राहुलला मासं पाखरायला कधी शिकवायचं नाही. अरे तो बघ कसला डुबुक केलाय तिकडं. तो बघ ये लय मोठा वाटत. ये हा बघ कसलाच करताय. शे माईला कंडाल नाही म्हणत तिथं डुबुक करत होता. त्यांनी बिना कांडालीचा डुबुक केला म्हणजे तो मासा माणसापेक्षा हुशार असेल. तुम्हाला काय वाटतंय. हा बघा काहीतरी लागला वाटतं. भाऊ ब्रँड दिसतय. दरवंद सारखं काय. हे बघा इकडं नुसते भरले हो. आहे 4.5 किलोचा. 4.5 हा पक्का 4.5 किलोचा 2 कटले. आहे खतरनाक 4.5 किलोचं 2 कटलं. हे बघा नाद. मी सांगितलं इकडे कांडल टाक. त्याने टाकली. माझा ऐकला. त्याला 2-4.5 किलोचं इथं पीस लागलं मोठं सपाटे. म्हणजे तुम्हाला आता जाऊ दे. मी माझी स्वतःची तारीफ तरी किती करू. आहे अजून एक लागला. कुठं लागलाय साहेब. पाठी लागलाय. आधी हे 2 काढून घ्या. तो पण मोठा वाटतं. वरते बघितलं आहे पायाला जाणवतंय. ये 4.5 किलो घालवू नको. 4.5 किलोचं 2 पीस म्हणजे किती झालं ते. आहे 9 किलो झालं रे. एका टन मासं काढशील वाटतं. 1 टन एक्सपोर्ट करावं लागतील रे. हा बघ इकडं कुठं तरी मोठा दणका देत होता पाया बियाला. आहे जाम मोठा आहे गाय. कसला आहे 17.5 किलोचा. याची साईज 17.5 किलो. असली साईज कुठेच बघायला भेटत नाही. एवढी मोठी साईज ती आज आम्हाला भेटलेली आहे. असू नाही हसायचं नाही. अरे हसायचं नाही गड्या. हसायचं नाही. मेहनत करत राहायची. मेहनत करून माणूस खूप पुढे जाऊ शकतो आयुष्यात. जर तुमच्या मेहनत असेल ना बास. मी नेहमी प्रत्येकाला सांगत असतो पुढच्या स्पॉटवर चला. हा पण माझं कोण ऐकत नाही. आता ह्यानी इथं बारीक मासं धरलं. माझं ऐकलं असता ना आता शिवऱ्यानी. आता हे जे 17.5 किलोचं याला धरायला लागतात त्याच्या जागी ह्यानी 1-2 किलोचं ओरिजिनल धरलं असतं. डुप्लिकेट आहेत काय. हा हे 17.5 किलो आहेत ना. हे हा काय लबरी बॉल यांचं. हे बघा पुन्हा एकदा सागरची टाके
कांडलीतलं मासे काढतात. आणि तुम्हाला मला दाखवायला खूप आनंद होईल की आमच्या इथं तो क्रिकेटचा ग्राउंड आहे. आणि आहे 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 तो बघा काय उरतय, काय उड्या मारतय, तारपार नुसती जीवाची घालमेल करतय. पण सागरचे डाके काय सोरायचं नाही. त्यांचं हात म्हणजे तर ते बघा, ते उन्हात कारापलं न चाललं घरी. अजून 4 पाहुणे आली. अजून 4 पाहुणे पण आली. हे बघा आई काय सांगू तुम्हाला. आई सोन खाऱ्या थांबा जवळ थांबा, आलो साहेब. नाही इथनं झूम करतो, भिजलो तर. हा सोन खाऱ्या त्याची शेपूट बघितली. त्याच्या शेपटीच्या पुढे टिपका आहे बघा, काला टिपका. तो काला टिपका त्याला काला लावलाय माहितीये काय. तो एवढा सुंदर दिसत ना, त्याला नजर नको लागाय म्हणून. माझी आईस पण माझे लावतं काला टिक्का, मला नजर नको लागाय म्हणून. बघितली शेपटी बघा, फक्त त्याची शेपटी बघा तुम्ही, शेपटी. हा बघितली कशी चमकतय न शेपटीवरचा तिल. वा तिल आणि लाल भरत म्हणून ह्याला नाव आहे सोन खाऱ्या. म्हणजे एकदम सोन्यावाणी मुकरा त्याचा. जीव झाला माझा वेरा. तो एक बघ, गालाला जर शिवडे तुम्हाला मोठ्या साईजचे पाहिजे असतील हा लावायचा गालाला. हा जर तुम्हाला मोठ्या साईजचं शिवरं पाहिजे असतील ना एकदम, तर यो सोन खाऱ्या लावायचा. हा लावला ना शिवड्याला जाम आवडतं. शिवडा त्याच्या चमच्या गालाचा इनोव्हेशन झाला ना. चमच्या गालाचा इनोव्हेशन झालाय तो ह्याच्यामुळेच, ह्या सोन खाऱ्यामुळे झालं. कारण ह्याची शेपटी लाल आहे, सिल्वर आणि शेपटीला लाल. कारण चमच्या गालाला शेपटीला लाल असतं बघा. ह्याची शेपटी जाम आवडतं त्या शिवऱ्याला. हा मासा वरती अट्रॅक्ट होतो शिवरा. आता हा जो त्यांनी सोन खाऱ्या घेतलाय, हा तो लावणार आहे नंतर घालाला. तो काय धरणार आहे माहिती तुम्हाला, शिवडा. किती किलोचा शिवडा धरणार तू. अरे माझा विषय अर्धवट राहिला. तर तो तिकडं आहे, पोरा क्रिकेट खेळतात तो ग्राउंड. आणि त्या पोरांचा बॉल आलाय हा पाण्यान. हा बघा, हा बॉल आम्ही त्या पोरांना परत नेऊन देणार. ती पोरा खूप उत्स्फूर्तपणाने खेळणार आणि आमच्या गावाचा नाव मोठा करणार. हे बघा, हा एक 17 किलोचा 17.5 किलोचा. आणि तिकडनं आल्यान आहे. ही बघा, ही मंडळी आता पदार्थ पण झालेला आहे यांचा. आता ह्या नुसत्या भाज्याच करत सुटतील, मला माहिती आहे. त्यात ती कारण ऊ करतील. आता ती बोटा बिटा दाखवतील, आपण नाही त्यांच्यावर बघत. आपण इकडं आपल्याला एक टन. हा बघा 16.5 किलोचा, 1 किलो कमी. पण कटला काय दिसतो. काय तो त्याचा मुकरा झाला, लाजला. हे बघ आयुष्यात कायम लक्षात ठेवायचा. आपल्याला काय करायचं आहे, मासा पकडायचा. मासा दुसरा काय नाही. हे काय कुठे फेकली, हे कुठं फेकली ती ते सांगतील आपल्याला. तुम्ही सांगता, तुम्ही सांगा आता एवढ्या ह्याच्यात कुठं आहे ती आपली काठी. हे बघ कटलं बघ कुठं. काय बोललास, कटलं बघ कुठं त्या साईडला. त्या साईडला. अरे मला त्या साईडचा काहीतरी आहे, माझं कान जाम वाजायला लागलं ना. काठी बघ. अरे काठी इकडे कुठेतरी टाकलेली. हा बघ इथं काय लागलाय. यो बघ काय डुलतय. काठी इथंच आहे ना. काय नाचतय. हे बघ काय नाचतोय, काय नाचवतोय, काय खेळतोय. कुठे गेला आहे. आणि पुन्हा एकदा तोच दरारा घेऊन आलेला आहे वरती. कॉमेडी पार्ट 2 करायला लागला. हा पहा, फुल साईज कटला. आणि आपली तुम्ही सांगितलंच नाही कुठे आहे ती. बघा ये काटी किधर है, इधर है या इधर है. क्या आपको काटी दिख रही है. काटी किधर है, उधर है या इधर है. अरे काटी किधर है. अरे हा इधर है काटी. तो डोराचा लागायचा माहितीये काय. डोरा आईला इधर है या उधर है. अरे हात मध्ये हे. अरे तो समोर दिसायची तरी ती 4 वेळा चुकीचं सांगायची. जाम डोका फिरायचा. मग तिला सांगतो पण लोक बारीक परा खुश ना. तिथं दिसतंय. जर आपण बोललो
इधर एक या उधर एक. ती बघ तिथं दिसतंय, आपण तसं नाही बोलणार. आईला यार जाय बघ तिकडे. हाय डोलं फुटलं काय तुझं? यायला आम्हाला शिकवतोय. ये चला इकडे काय लागलाय काय? तर मित्रांनो, आता ही आपण कंडाल टाकून टाकून जाम हे मजा पहा. केली. 500 किलो म्हणजे अर्धा टन तरी मासे पकडलेत. आहे आहे हे पहा, नुसतं काम रे. नुसता माशांचा काम. मासं खाता नव्हतील रे तुम्हाला आज. मग कुठे विकाय कुठे जाणार आहो का? एक्सपोर्ट करणार आहो ना आज? हा, ती गाडी येईल ना आता, तिथून केरळावरून गाडी येईल तिथे, ती डायरेक्ट लागणार इकडे या साईडला. त्या साईडला आमचा तिकडं बांगला तुमचा. हो साहेब, मग तुमचे ते बांगल्यावर त्या कामाला ती माणसं आहे, मग त्यांचा पगार बिगार किती आहे? कुठली ती बांगल्यावर कामाला ठेवली होती. पगार जाम आहे रे त्यांना. मला पण आठवत नाही त्यांना पगार किती देत होतो. साहेब मना पण ठेवता काय कामावर? पगार किती देत होतो मला माहित नाही. आहे आहे साहेब, तिथं हलवतोय पार. कुठे आलो तो पावन. हे मासं एवढं खतरनाक आहेत ना. बाजूला पहिला खादीची हे झाले, आम्ही खाऊन घेणार बोलतोय. म्हणजे आपण काय होतंय, हे हलवतोय ना सगळं, त्याची शेवाल निघते, तर त्यांना खायला भेटते. त्यांना कुठे माहिती आहे असं पकडायला आलं ते. अरे ये पावायला ती तयारच आहे. कडक कडक. सागरजी, तुम्ही ही कांडाला आता काढून घ्या, आम्ही इथं थांबतो. ओके साहेब. आणि थांबा, माझ्यावर कॅमेरे करायला लागेल. तर तुम्ही बघितला एवढा ऊन, ते उन्हाचा मी घेतलाय टोपरा आणि जाम मासं धरलं. 4.5 किलो टानाचं मासं धरलं. किती? 5 टन ना? किती साहेब? 5 टन. तर ते मासं आम्ही जाम धरलं. व्हिडिओ एकदम भारी झाले. लावून गेलं तिथं ए श्यामड्या, व्हिडिओ लय भारी झाले. आईला कुठे गेला? तर तुम्हाला व्हिडिओ आमची आवडली तर व्हिडिओला पक्की लाईक करा. एकदम धिंगाणा घालू करू नका व्हिडिओला लाईक करायला. आणि ते आपण ती स्टिक कुठं टाकले ती कमेंट करून पक्की सांगा. सांगितले ना आम्हाला, जाम त्रास झाला. लय त्रास झाला शोधाला. हिला बोलवायला लागली कोणाला, डोराला बोलवली. ते डोराने हिकरा आहे का तिकरा आहे, हिकरा आहे का तिकरा आहे केली, पण आम्हाला काठी भेटली. चला आम्ही जातो आमच्या गावा. आमचा लाईक सबस्क्राईब करून राम राम घ्यावा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा आम्ही पुन्हा नव्या जोशाने स्वागत करतो. धन्यवाद. जय. सुबह ही निकलो.